मित्रांनो नमस्कार. ज्यावेळी आपलं बेसिक गणित असतं त्यावेळी सर्वात अगोदर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो की आपलं बेसिक गणित आहे याच्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहत असताना कुठलं विश्लेषणात्मक पातळीवरती त्याची चिकित्सा व्हावी. मला असं वाटतं की आपलं बेसिक गणलेलं आहे हा विषय जेव्हा आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेत असतो त्यावेळी आपलं बेसिक गणित आहे हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी सर्वात प्रथम अग्रक्रमावरती ठेवणं अभिप्रेत आहे. कारण आपलं बेसिक गणलेलं आहे ही प्रत्येकाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनाची सगळ्यात मोठी व्युत्पत्ती आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपलं बेसिक गणित म्हणजे नेमकं काय होतं. ज्यावेळी बेसिक या शब्दावरती आपण भार देण्याचा प्रयत्न करू त्यावेळी बेसिकचा नेमका अर्थ काय आहे. कुणासाठी बेसिक ही सुरुवात असू शकते, कुणासाठी आयुष्याच्या टप्प्यातले प्रत्येक प्रसंग असू शकतात, कुणासाठी कित्येक वेळा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा अनुकूल स्थिती होते आणि त्यातून एक आनंद मिळतो त्या आनंदाची ऊर्जा म्हणजे बेसिक असू शकतं. परंतु सगळ्यात अगोदर बेसिक म्हणजे सुरुवात आणि बेसिक म्हणजे पाया या दोन्हींच्या मध्ये एक जे असणारी लकेर असते त्या लकेरीवरती चालणारे आपण सर्वजण आणि त्यामध्ये प्रचंड मोठा गुंता निर्माण होऊन सुद्धा आपल्याला अंतिमता एका चांगल्या ठिकाणी पोहोचायचं आहे ही भावना. या साऱ्या भावनांच्या मध्ये जो संमिश्र इतिहास आहे तो इतिहास म्हणजे आपलं बेसिक गणलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपलं बेसिक गणलेलं आहे असं म्हटल्यानंतर एक पूर्णविराम दिलेला आहे. परंतु मला असं वाटतं की या पूर्णविरामानंतर जे होतं आणि आपलं या शब्दाच्या अगोदर जे आहे त्याच्यामध्ये आपण विचार करणं फार महत्वाचं आहे. तरच आपलं बेसिक गणलेलं आहे हे विधान आपल्या प्रवासाचा मधला टप्पा आहे हे आपल्या लक्षात यायला लागेल. म्हणजे सुरुवात कुठून तरी झालेली आहे. आपलं बेसिक गणलेलं एक स्टेशन आहे आणि त्याच्या पुढे नंतर जो पूर्णविराम आहे त्याच्या पुढे जी गोष्ट आहे त्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अरुण शेवते यांचं हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक आहे. खूप जणांनी वाचलं असेल तर त्यांना लक्षात येईल की एका बाजूला अब्राहम लिंकन पोस्ट मास्टर होते, दुसऱ्या बाजूला शेक्सपियर खाटीकखान्यात काम करायचं काम करत होता. खास करून ज्यावेळी गुलजार सारखे लोक मोटार गॅरेज मध्ये काम करायचे, किंबहुना 11 वर्षे माळीकाम केला नेहरू फुले जेव्हा संपूर्णतः अभिनय क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवायला लागतात. एम एफ हुसेन तर पोस्टर काम करत असताना सिनेमाचे आणि पोस्टर रंगवण्याचे काम करायचे. या साऱ्यांनी जर आपल्या आयुष्यामध्ये आपलं बेसिकच गणलेलं आहे ही भावना जर धारण केली असली तरी त्या भावना धारण केल्यानंतरचा जो टप्पा आहे त्यांनी जी स्वीकारलेली भूमिका आहे ती स्वल्पविरामाची होती असं मला स्पष्टपणे वाटतं. कारण त्यांनी स्वतःच्या पूर्णविरामातून एक पाय बाहेर काढला होता आणि त्या पूर्णविरामाचा स्वल्पविराम झाला होता आणि म्हणून त्यांचं बेसिक जरी गणलेलं असलं तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रतिकूल सामन्यांनी त्यांच्यामध्ये पाया होण्याचं काम केलं आणि त्यातून त्यांचं आयुष्य घडलेलं आहे. मग केवळ आयुष्य घडण्याचे हे सारे प्रसंग नाहीयेत. वैज्ञानिक दृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर मजेची गोष्ट आहे की ज्यावेळी काही जणांचं बेसिक गणतं त्यावेळी काहीतरी नवीनच निर्माण व्हायला लागतं. पेनिसिलिन सारख्या गोष्टीची जेव्हा सुरुवात व्हायला लागते त्यावेळी केवळ आणि केवळ वेंधळेपणामुळे ब्रेडवरती येणारी बुरशी आम्हाला समजली नाही म्हणून पेनिसिलिनचा शोध लागायला लागतो. किंबहुना आपल्याला जेव्हा आईन्स्टाईन यांच्या बाबतीत सांगितलं जातं की आईन्स्टाईन लहानपणी अतिशय ढळ होते आणि त्यांना त्यांच्यातून निर्मिती होऊन जगातला सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ होण्याची भूमिका मिळाली. एडिसन यांचे गुरुजी जेव्हा त्यांना सांगायला लागतात की तुमची लायकी नाही आहे शिक्षण घेण्याची तेव्हा त्यांची आई त्यांचं बेसिक गणलेलं आहे म्हणून त्यांची भूमिका सोडण्याचं काम करत नाही. किंवा आईन्स्टाईन यांचे वडील त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका सोडत नाही. ही भूमिका न सोडणं हे आपलं बेसिक न गणण्याच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे आणि ती गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत बेसिक गणण्याच्या पलीकडे जाण्याची भूमिका आपल्याला समजणार नाही. आपलं बेसिक गणलेलं आहे ही गोष्ट जेव्हा माणसाच्या लक्षात येते त्यावेळी दोन शक्यता फार महत्वाच्या घडत व्हायला लागतात. एक तर सगळं काही उद्ध्वस्त होणार आहे आणि माणूस शून्य होणार आहे आणि एक तर तो जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत होणार आहे, जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध होणार आहे, तो त्याच्या लेखी तरी प्रसिद्ध होणार आहे. आणि या दोन्हींच्या मधीची मधली लकीर असते त्या सर्वांमध्ये आपण सगळेजण आता जगत आहोत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जी माणसं आत्महत्या करत असतात त्यांचं देखील बेसिक गणलेलं असतं परंतु त्यांची जी भूमिका असते ती उद्ध्वस्त झालेली असते. आणि काही माणसं ही जगामध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून पुढे पुढे जात असतात. जो स्टॉक सारखं एखादं नवीन युट्यूब चॅनल निर्माण होतं आणि त्यावरती प्रचंड माणसं स्वतःची मत व्यक्त करत असतात. त्या ठिकाणी सुद्धा आपलं बेसिक गणल्यानंतर त्यांची जी भूमिका असते ती जगामध्ये सर्वात प्रसिद्ध झालेली असते. या दोन्ही भूमिकांपैकी कुठली भूमिका निवडावी या दोघांच्या मध्ये असणारी आपली भूमिका सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका नेमकी कशी असावी हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागेल त्यावेळी आपल्या भूमिका सहज आणि स्पष्ट व्हायला लागतील. खास करून पुण्यासारख्या भागामध्ये आल्यानंतर जेव्हा मी रदो कर्वे यांचं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी रदो कर्वे यांनी ज्यावेळी समाज स्वास्थ्यासारखं माध्यम त्यावेळी निर्माण केलं होतं तोपर्यंत आम्हाला त्यांची भूमिका समजली नाही. प्रेताची जेव्हा त्यांना वहन करण्यासाठी हातगाड्याचा वापर करावा लागला त्यांची ती भूमिका ही त्यावेळेच्या भूमिकेचा विचार करायचा प्रयत्न केला तर त्यांचं बेसिक गणलं होतं असं खूप जणांना वाटेल. परंतु आजच्या काळामध्ये जेव्हा HIV एड्सचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढायला लागतं, लैंगिक शिक्षणाच्या समस्या आमच्या समोर निर्माण व्हायला लागतात त्यावेळी या लैंगिक शिक्षणाच्या समस्या नंतर आम्हाला कळायला लागतं की रदो कर्वे यांचं बेसिक गणलेलं होतं परंतु त्यांनी निर्माण केलेली ती गोष्ट त्यांनी स्वतःच्या पायावर निर्माण केली होती आणि त्यांच्या पायावरती आज लैंगिक शिक्षणाची जी मोठी चळवळ निर्माण झालेली आहे किंवा जो एक साधा स्पार्क निर्माण झालेला आहे, ठिणगी निर्माण झालेली आहे
ती त्या बेसिक गणलेल्या पायावरती तयार झालेली आहे. ही गोष्ट जेव्हा आपल्या सहज लक्षात यायला लागेल त्यावेळी काहीतरी स्टेरिओटाइप्स आपल्याकडे आहेत, काहीतरी पूर्वग्रह आपल्याकडे आहेत. त्या पूर्वग्रहांना स्वतःच्या पायामध्ये घालून त्यावरती एक प्रचंड मोठा असा प्रयत्नांचा पूल उभा करावा लागतो. तेव्हा कुठं आपण आपलं बेसिक गणलेच्या पुढे जाऊन एक नवीन निर्मिती करू शकतो असं मला स्पष्टपणे या विषयाच्या अंती वाटायला लागतं. थोडक्यात या विषयाच्या कुठल्याही बाजूला जर तुम्ही गेलात तरी आपलं कितीही बेसिक गणलं असलं तरी माझी भूमिका नेमकी काय असायला पाहिजे हे देखील सर्वात जास्त महत्वाचं होऊन बसतं. मग नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो, केला सौदा संकटांसवे आणि व्यतेला खुशाली यावे, उघडे आहे दार म्हणालो, रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला, राखेतूनही उठलो आणि एल्गार म्हणालो. लक्षात घ्या की ज्यावेळी आपलं बेसिक गणलेलं असतं, कुणाचंही गणलेलं असेल, परंतु त्यावेळी आपल्याकडे दोन निवडे असतील, कारण चेंज इज इनविटेबल अँड ग्रोथ इज ऑप्शनल. हे जॉन सी मॅक्सवेल यांचं क्वेश्चन कायम लक्षात ठेवा, कारण हा ज्या आपल्या आयुष्यातील बदल आहे तो सहज होईलही, परंतु आपल्या आयुष्यातील बदलाला जर आपल्याला विकास करायचा असेल तर निवड आपल्या हातात आहे. कारण कुठला राखेतून फिनिक्स नवीन निर्माण होईल हे केवळ आणि केवळ आपल्या निवडीवरती आहे. आपलं बेसिक गणलेलं आहे हे आपल्या हातात नसेलही, परंतु आपली निवड आपल्या हातात आहे. इतकंच. धन्यवाद.